महेश. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी. 18व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आजचा गोश्वारा सुषमा सांगते. थोडासा मोठा झालाय तिचा, तिने मला दाखवलं. मोठा झालाय पण ठीक आहे, कारण तो जो श्लोक तिला दिला होता तो पण अवघड होता, म्हणून चालेल तेवढं. मी तिला फक्त म्हटलं होतं की 2 उदाहरणांच्या ऐवजी एकच उदाहरण दे, एवढंच म्हटलं होतं. पण छान लिहिलं त्यांनी. नमस्कार. सर्व आपण गोश्वारा वाचणार आहोत. मी वाचणार आहे सर्व गीता संग्रह, किंवा त्याला आपला 18व्या अध्यायाला मोक्ष संन्यास योग पण म्हणतात. श्लोक 18 ते 21. शोभाताईंनी मागच्या अध्यायाचा गोश्वारा फार छान सांगितला. श्लोक 18 मध्ये शब्द जो कर्मचोदना आहे तो निलिमाताईंनी यांचा फार छान अर्थ सांगितला की कुठलेही कर्म कार्याच्या आधी आपल्या मनामध्ये जी योजना येते त्याला कर्मचोदना म्हटले आहे. पुढे श्लोक 18. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कर्माची प्रवृत्ती होण्यासाठी 3 गोष्टींची गरज असते: ज्ञाता, जाणणारा, ज्ञान जाणण्याची क्रिया आणि ज्ञेय जे जाणायचे आहे ते. तेव्हा या तिन्हींना एकत्र होतात त्याला कर्माचे प्रेरक म्हटले आहे. माऊलींनी प्रत्येकाचे स्पष्टीकरण सांगितले आहे. जसा सूर्याचे प्रतिबिंब हे कर्ता आहे. 5 इंद्रिये कान, नाक, डोळे, त्वचा हे ज्ञान, व जे इंद्रियरूपी किरण आहे व ते विषयरूपी पदांचे कळे उमलवितात, जसा कमळांचा विकास होतो. निलिमाताईंनी सोप्या शब्दात फार छान उदाहरण दिले की आपल्याला जे समजले ते ज्ञान, जो जाणणारा तो ज्ञाता, आणि जो इंद्रिय असे म्हणजे आपले वेगवेगळे इंद्रिय असे करतो त्याला ज्ञेय म्हणतात. तसेच कर्ता, करण, साधने आणि कर्म या तिन्हींना मिळून कर्मसंग्रह पण म्हणतात. ज्याप्रमाणे पाणी निम्म प्रदेशाकडे धावते, भ्रमर फुलाच्या वासाला धावतो, किंवा संध्याकाळी गायीकडे सोडलेले वासरू जसे तिच्याकडे धावते, किंवा स्वर्गातील उर्वशीचे वर्णन ऐकूनच तिला प्राप्त करण्यासाठी लोक यज्ञ मार्गाने सोपान उभावतात, त्याप्रमाणे
त्याप्रमाणे प्रिय असणारा विषय ज्ञेय पाहताच ज्ञाता तिकडे धाव घेतो. म्हणूनच ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय हे तीनच सर्व कर्मांना प्रेरणा देत असतात. ज्ञेय जर प्रिय असेल तर त्याचा भोग घेण्यात क्षणाचाही विलंब ज्ञाता सहन करीत नाही. पण जर तो विषय वैरी असला तर तो ज्ञाताला तो टाकीपर्यंत कल्पांतीचे दुःख होते. निलिमाताईंनी आंब्याचे फार उदाहरण छान दिले आहे. जसं ज्ञेयाचं स्पष्टीकरण सांगितले आहे की आपल्या वेगवेगळ्या इंद्रियाद्वारे आपल्याला माहिती मिळते, ते ज्ञान. पण आंबा हा एकच आहे. आपण त्याला बघतो, चव घेतो, तो विषय म्हणजे ते ज्ञेय होय. राईट, बरोबर आहे. साप किंवा हार जसा भास होईल तशी माणसाला भीती किंवा हर्ष होतो. त्याप्रमाणे त्रेयाच्या प्रियत्वाने किंवा अप्रियत्वाने ज्ञाताला स्वीकार किंवा त्याग करण्याची प्रवृत्ती होते. त्याप्रमाणे जीव हा इंद्रिय समुदायाला कर्मे कराव्यास लावतो. याप्रमाणे ज्ञेय मिळविण्याच्या हवेने ज्ञाता हा आपल्या इंद्रिय स्वभावाला राबवतो व स्वतः या प्रकारे कर्ता होतो. मग ज्ञान हेच कृतीला कारण ठरवते व ज्ञेय हेच प्राप्तव्य किंवा कार्यस्वरूप होते. त्याप्रमाणे ज्ञानाची गती बदलते. त्याचप्रमाणे ज्ञाता इंद्रियांनी हालचाल करू लागला की कर्तेपणाने व्याप्त होतो. अंतःकरणाची 4 अंगे असतात: बुद्धी, मन, चित्त व अहंकार. आणि त्वचा, श्रवण, डोळे, रस व नाक 5 बाह्य इंद्रिय आहेत. जीव हा अंतःकरणाने कर्तव्याचा विचार करतो. जर ते कर्म सुखकर असले तर ती बाहेरची 10 इंद्रिये तत्पर होऊन कामाला लागतात. पण कर्माचे फळ मिळेपर्यंत तो इंद्रिय समुदाय राबवितो. तेच कर्मे दुःखद होईल असे वाटले तर तो सर्व इंद्रिय त्यागाकडे वाढवितो. मग राजा जसा गरीब शेतकऱ्यासहित साऱ्याच्या निमित्ताने राबवितो, त्याप्रमाणे दुःख नाहीसे होईपर्यंत जीव इंद्रियांना राबवितो. त्याप्रमाणे त्याग किंवा स्वीकार जेव्हा वागवितो त्याला कर्ता म्हणावे. कर्त्याच्या सर्व कर्मात इंद्रिये नांगराप्रमाणे कार्यक्षम असतात, त्याला करण असे म्हणावे. याच इंद्रियाच्या कारणांनी या जगात जे व्याप्त होते त्याला कर्म जाणावे. जसे सोनाराच्या कलेने दागिना व्यापिला जातो, म्हणजे सोने ही करण. सोनार हा कर्ता व सोनाराद्वारे कला केली आहे त्याला कार्य म्हणता येईल. किंवा ऊसाचा रस मधुरतेने व्यापला जातो, म्हणून ऊस हा करण, मधुर हे कर्म व रस हा कर्ता म्हणता येईल. आधी पण सांगितले आहे की ज्ञान व ज्ञेय हे कर्माला प्रेरक असतात आणि कर्ता करण व कार्य मिळून कर्म होते. जसे बीजात तरु असतोच, मनात वासना असतातच, त्याप्रमाणे कर्म हे कर्ता करण व कार्य मिळून होते व जिवंत राहते. सोन्याची खाण म्हटले की तेथे सोने असेलच, तरच ती सोन्याची खाण असेल. श्लोक 19. सांख्यशास्त्राप्रमाणे सत्व, रज आणि तम या 3 गुणांमुळे ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचेही 3 प्रकार पडतात. त्या गुणांनी आपल्या अंगाच्या सामर्थ्याने सर्व दृश्य सृष्टीवर 3 प्रकारचे शिक्के मारलेले आहेत. ब्रह्मदेवापासून किड्यापर्यंत सर्व सृष्टीत विविधता आणण्याचे सामर्थ्य या 3 गुणात आहे. पण जे ज्ञान भिन्न भिन्न झाल्यामुळे या गुणानुसार जगातील पदार्थाचे विभाग पडले, ते श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जसे मन किंवा दृष्टी शुद्ध असेल, सर्व गोष्टी शुद्ध दिसतात व त्या शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व वस्तू शुद्ध दिसतात, म्हणून त्याला सात्विक ज्ञान म्हणता येईल. श्लोक 20 सात्विक ज्ञान बद्दल सांगितले आहे. हे ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. ज्या ज्ञानामुळे माणसाला सर्व भिन्न दिसणाऱ्या प्राणीमात्रामध्ये एकच अविनाशी तत्व परमात्मा दिसते, त्याला सात्विक ज्ञान म्हणतात. हे ज्ञान अंतःकरणात उदयास आल्यावर ज्ञेय व ज्ञाता हे घटक उरत नाहीत, ते सात्विक ज्ञान होय. उदाहरण फार छान दिले आहेत. जसे सूर्य अंधाराला पाहत नाही, सागरात नद्या वेगळ्या राहत नाही, त्याप्रमाणे शिवापासून तृणापर्यंत भूतांचे वेगळे अस्तित्व सत्वयुक्त ज्ञानाला भासत नाही. जसे जागे होता स्वप्न विरते,
तसे या ज्ञानाने ज्ञात्व्याकडे पाहू गेले तर जाणणारा व जाणणे हे उरतच नाही. जसे बुद्धिमान लोक दागिने दागिने म्हणजे सोने हे जाणतात. सोने मिळवण्याकरता त्यांना दागिने मोडावे व आटवावे असा खटाटोप करावा लागत नाही. श्लोक 21 राजज्ञान. ज्या ज्ञानामुळे मनुष्याला सर्व प्राणीमात्रामध्ये वेगळेपणा वाटते, जो मी वेगळा आणि जग वेगळे अशा भेदाने जगतो, त्याला राजज्ञान म्हणतात. हे ज्ञान जीवांना एकमेकांपासून तोडते आणि अहंकाराला वाढवते. त्याप्रमाणे राजज्ञानाला नामे व रूपे ह्यांच्या भिन्नतेमुळे अद्वैत दुरावते. उदाहरण जशी त्या गुणांमुळे गाडगी व मडकी यातील माती दिसत नाही. त्या माणसाला वस्त्रे दिसते पण त्यातील तंतू हाच मूळ आहे हे समजत नाही. त्याप्रमाणे भिन्न भिन्न प्राण्याच्या भिन्नपणे बोध घेणाऱ्या राजज्ञानाला ऐक्य पाहायचे आहे हीच इच्छा होत नाही. मग इंधन वेगळे म्हणून अग्नी वेगवेगळा, प्रत्येक फुलाप्रमाणे एका जातीच्या वासही वेगवेगळा. त्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ लहान मोठे पाहून त्यांना वेगवेगळे दर्शन घेणारे ज्ञान हे राजस होय. थँक्यू. छान सांगितलं. नीलिमाताई फार छान सॉरी नीलिमाताईंनी फार म्हणजे मला टेक्स्ट करून सांगितलं की विचारलं मला की हेल्प पाहिजे का, आणि थँक्यू नीलिमाताई, तुम्ही मला म्हणजे मार्गदर्शन दिले. थँक्यू. ओके, थँक्यू. नीलिमाताई, एक पटकन एक प्रश्न विचारू का? हो, चालेल. हे ज्ञान, कर्म आणि कर्ता असं आपण आता बघतोय, त्याच्यात ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. सो म्हणून मी विचार करतेय की ज्ञानच, पण कर्म म्हणजे ज्ञेय आणि कर्ता म्हणजे ज्ञाता का? त्या त्रिपुटीमध्ये आपण जेव्हा नेहमी म्हणतो ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. मग ज्ञाता म्हणजे इथे जेव्हा तीन आपण गोष्टी बघतोय आता, ज्ञान, कर्म आणि कर्ता. कर्ता, करण आणि कार्य असं म्हटलं त्यांनी. करण आणि कार्य असं त्यांनी. मग कर्ता म्हणजे ज्ञाता म्हणता येईल ना आपल्याला, कर्ता. आणि करण म्हणजे ऍक्टिव्हिटी, म्हणजे मग ते कर्म झालं का? नाही, म्हणजे ते ज्ञेय झालं का? ते ज्ञेय झालं ऍक्टिव्हिटी. आणि मग कार्य म्हणजे जे ऍक्च्युअली आपण मिळवतो ते. 512 ओळीमध्ये सांगितलंय त्यांनी की ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, तसंच कर्माचे 3 भाग आहेत, कर्ता, करण आणि कार्य. असं त्यांनी ते भाग सांगितलं. याच्यामध्ये मला 1-2 गोष्टी सांगायच्या आहे की 472 म्हणजे आता पुस्तक तुमच्याकडे असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये ना की 472व्या ओळीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की स्पर्श, रूप, रंग, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि हे सगळे ज्ञेयाचे मिथ्य रूप आहेत. हे कन्फ्युजिंग होतं. जेव्हा त्याने मिथ्य रूप म्हटलंय तर तो शब्द आपण काढला की असं वाटतं की तेच सगळं ज्ञेय आहे का, पण ते ज्ञेय नाहीये, ते ज्ञान आहे. आपल्या इंद्रियामधून मिळतं ते ज्ञान आणि त्याच्यापासून आपल्याला जे कळतं की आता म्हणजे त्याला ज्ञेय म्हणायचं. त्याला ते ज्ञेय, जे कळतं ते ज्ञेय. पण जे काय आपण फील करतोय म्हणजे आता ह्याच्यापासून, म्हणून ते म्हणतात हे आपल्याला असं वाटतं की हे ज्ञेय पण ते आभास आहे तो, म्हणजे कारण त्याच्यापासून मग आपल्याला काहीतरी कळणार आहे. या ज्ञानापासून आपल्याला ज्ञेय कळणार आहे. आणि ते त्या ओळीमुळे खूप कन्फ्युजन होतं त्या श्लोकामध्ये, कारण मग ज्ञेय कुठलं आणि ज्ञान कुठलं असं कन्फ्युजन होतं. म्हणजे आता समजा मोगऱ्याचं फुल आहे तर आपल्याला जो वास येतो तो नाकानी येतो, राईट? याच्यात वास येण्याची जी वास आपण जो घेतो ती जी क्रिया झाली ना, का ते काय झालं? ते ज्ञान झालं. आता ही इंद्रिय जी ज्ञान आपण म्हणतो ना, ही ज्ञानाची इंद्रिय आहेत आपण म्हणतो ना, की म्हणजे ही जी इंद्रिय आहेत ही ज्ञानाची येत आहे. म्हणून त्याच्यापासून जे काय मिळतं ते ज्ञान. पण आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो मोगरा हे कळतं ते ज्ञेय. वास आला तुम्हाला, वास आला ते ज्ञान झालं. पण तो मोगरा आहे ते कळलं तुला, ते ज्ञेय झालं. ज्ञेय झालं. म्हणजे मोगरा हे ज्ञेय झालं.
हा दॅट मेक्स सेन्स. कन्फ्युजिंग आहे तिथे त्यामुळे या मग या या हा बरोबर नाही, आहे. हाताने आपल्या कापडाला स्पर्श केला तर हे वेल्वेट आहे किंवा हे आहे हा. असं कळतं. ते इंद्रियाचं ते आता सेन्सरी. ते इंद्रियाचं ज्ञान झालं, तर आणि ते मग ज्ञान झालं. मग आपण जे समजतो की अरे हा हे वेल्वेटचा कपडा आहे हा का, हा हा जीन्स आहे, ते नेय. ते ज्ञेय विषय. झालं की ते तुम्हाला कळलं, त्याच्यापासून स्पर्श केल्यानंतर तुम्हाला जे कळलं तर ते म्हणजे त्याच्यापासून तुम्ही निष्कर्ष जो काढला ते कळलं. ते ज्ञेय ते आहे. लक्षात ठेवायचं फक्त. तेवढं लक्षात ठेवलं की इंद्रिय म्हणजे आपण म्हणतो ना ज्ञानेंद्रिय, तर हम्म. ज्ञानेंद्रिय म्हटल्यावर त्याच्यात ज्ञान आलं रे. तर हम्म. तसं लक्षात ठेवते मी की हम्म. आता हे इंद्रियामुळे मिळालं नाही, तर मग हे ज्ञानेंद्रियामुळे मिळालं, म्हणजे हे ज्ञान झालं. पण त्याच्यापासून मी जो काय निष्कर्ष काढते निष्कर्ष काढला ते तो ज्ञेय ज्ञेय. झाला. तर ते ज्ञेय विषय जो असेल ते ज्ञेय. ते ज्ञेय. आणखी मला गोष्ट सांगायची होती की 22व्या नाही 20व्या श्लोकामध्ये त्यांनी याचे काय सात्विक सात्विक ज्ञान. सांख्य शास्त्राचे 24 तत्व म्हटले आहेत. ऍक्च्युअली 24 हे तत्व आणि मग आत्मा 25वं. तर कधीतरी सांख्याचे शास्त्राचे तत्व सांगताना काही 25 तत्व म्हणतात, कारण हे 24 आपण म्हणतोय ते आणि आत्मा. तर ही जी 24 आपण म्हटलंय ती काय आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय अंतःकरणाचे, मग अशी आपण म्हटलं तसं मन, अच्छा. बुद्धी, अहंकार ते झाले. नंतर मग 5 ज्ञानेंद्रिय, आता आपण बोललो ते ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय म्हणजे हात पाय वगैरे ते. आणि 5 तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे आपल्याला जे आता कळलं की शब्द, रस हे जे आहेत त्यांना तन्मात्रा म्हणतात. तर ते 5 आणि पंचमहाभूताचे ती 5 असं करून आणि शिवाय प्रकृती. तर त्यांनी असं केलं की प्रकृती आणि पुरुष आणि प्रकृती असं 2 आधी घेतलंय. पण ते 2 आधीच आहेत आणि नंतर मग आता मी तुम्हाला जे सांगितले ते एकत्र म्हटलं तर एकूण 25 होतात. 25 मधला तुम्ही आत्मा बाजूला काढला तर 24 राहतात. 24. तर त्या 24चा इथे संदर्भ आहे, म्हणून मी तेवढंच लिहिते. आणि नंतर आता आपण 22ला सुरुवात करू. आणि आपले झाले ना तिन्ही पण नाही, आपलं मला वाटतं सात्विक झालं आणि राजस झालं. राजस झालं. हो. अजून आपलं तामसी राहिलं. तामस व्हायचं आहे. हो. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा आता ही एक त्रिपुटी झाली. त्याच्यानंतर ते लोक बुद्धीचे पण 3 प्रकार सांगणार आहेत, आणखी धृतीचे पण 3 प्रकार सांगणार आहेत. मग बुद्धी, धृती आणि काय म्हटलं तिसरं कर्माचे आपण पाहिले जातात. तर अशा प्रकारचे आपल्याला 3-3च्या जोड्या बऱ्याच वेळ दिसणार आहेत. 41 पर्यंत आपण जाणार आहोत तोपर्यंत. ठीक आहे, आपण आता सुरू करूया. सो मी चालू करते. हो. यत्तु कृत्स्नं वदेकस्मिन् कार्ये सक्त महेतुकम् अतत्त्वार्थः वदल्पञ्च तत्तामः समुदाहृतम्. छान वाचलं बरं ते. पण एका कार्याच्या ठिकाणी पूर्णत्वाने तेच सारसर्वस्व समजून जडलेले प्रमाणरहित वेदबाह्य तत्वार्थ शून्य व क्षुद्र असे जे ज्ञान, त्याला तामस ज्ञान म्हणतात. तरी अर्जुना, जे ज्ञान विधीच्या वस्त्राने रहित असे नागवे हिंडते, म्हणून सर्वांची माऊली जी श्रुती, तिने ज्या ज्ञानाचा अव्हेर केला आहे, श्रुतीच्या अनुरोधाने चालणाऱ्या इतरही शास्त्रांनी ज्या तामस ज्ञानाला ते निंद्य आहे असा दोष देऊन म्लेच्छ धर्माच्या डोंगरावर घालवून दिले आहे, ज्याला वाळीत टाकले आहे. अर्जुना, जे ज्ञान तमोगुणरूपी पिशाचाने पछाडल्यामुळे वेडे होऊन भ्रमण करते, ज्याप्रमाणे एखादे कुत्रे ओसाड गावात सोडलेले असावे, त्याप्रमाणे ते ज्ञान विषयोपभोगाकरिता नात्याची आडकाठी जाणत नाही व कोणताही पदार्थ निषिद्ध म्हणत नाही.
मग त्याच्या तोंडाच्या आटोक्यात जो पदार्थ सापडत नाही अथवा जो पदार्थ खाताना तोंड पोळते त्याच एका पदार्थाचा ते त्याग करते, इतर सर्व पदार्थ घेतेच. पहा की उंदीर लाखेचा डाक वगैरे लागलेले सोने चोरीत असताना चांगले वाईट म्हणत नाही, अथवा मांस खाणारा जसे काळे गोरे म्हणत नाही, अथवा ज्याप्रमाणे रानामध्ये वणवा जळताना बरे वाईट अशी निवड करीत नाही, अथवा माशी पदार्थावर बसताना तो जिवंत का मेलेला आहे याचा विचार करीत नाही. अरे अर्जुना, अन्न ओकलेले किंवा वाढलेले अथवा ताजे किंवा सडके हा विचार जसा कावळ्याला नाही, त्याप्रमाणे निषिद्धाचा अत्यंत त्याग करावा अथवा विहिताचा आदराने स्वीकार करावा, हे विषयांच्या बाबतीत ते ज्ञान जाणतच नाही. जेवढे डोळ्यासमोर येईल ते भोगावयाचाच विषय आहे असे मानून त्याचा जे ज्ञान स्वीकार करते आणि मग ते मिळवलेले स्त्री व द्रव्य शिस्नाकडे व पोटाकडे वाटून देते. पाण्याने तहान भागेल ते सुख, यापेक्षा हे पाणी पवित्र अथवा हे पाणी अपवित्र अशी ही पाण्यासंबंधाने भाषा ज्याच्या ओळखीची नसते, त्याचप्रमाणे खाण्यास योग्य व अयोग्य व निंद्यानिंद हे ते तामस ज्ञान म्हणत नाही. जे तोंडाला आवडेल ते पवित्र अशी त्या तामस ज्ञानाची समजूत असते. आणि स्त्री जात जेवढी आहे तेवढी त्वगिंद्रियाने ओळखते. स्त्री ही त्वगिंद्रियाचा भोग्य विषय आहे एवढेच समजते. आणि त्या स्त्री जातीशी संबंध करण्याविषयी ज्या तामस ज्ञानाची एकच समजूत असते, जो आपल्या कामाच्या उपयोगी पडेल त्याचेच नाव नातलग, आणि ज्या तामस ज्ञानापाशी शरीराच्या नात्याची किंमत नसते. सर्व जगच मृत्यूचे अन्न आहे, सर्व पदार्थच अग्नीचे जळण आहे, त्याप्रमाणे तामस ज्ञानाला आपले जग, आपले धन भोग्य आहे असे वाटते. अशा रीतीने सर्व विश्व हे केवळ भोग्य विषयच आहे असे तामस ज्ञान मानते व त्या तामस ज्ञानास देहभरण हेच एक फळ आहे. असे समज. आकाशातून पडलेल्या पाण्यास ज्याप्रमाणे एक समुद्रच आश्रय असतो, त्याप्रमाणे ते तामस ज्ञान कर्मपात मात्र पोटाकरिताच आहे असे समजते. याशिवाय स्वर्ग व नरक आहेत व त्यांना हेतू प्रवृत्ती व निवृत्ती आहेत. विविध कर्माकडे प्रवृत्ती असणे हा स्वर्गाला हेतू आहे व विहित कर्मापासून निवृत्ती हा नरकाला हेतू आहे. या सर्व ज्ञानाची ते तामस ज्ञान रात्र आहे. स्वर्ग व नरक व त्यांना हेतू प्रवृत्ती व निवृत्ती याविषयीचे तामस ज्ञानामध्ये पूर्ण अज्ञान असते. कारण की हा 3.5 हात देह म्हणजेच आत्मा व पाषाणाची मूर्ती हाच ईश्वर होय, या पलीकडे तामस ज्ञानाची समजूत जात नाही. म्हणून त्या तामस ज्ञानाची अशी समजूत असते की शरीर पडले असता केलेल्या कर्मासह आत्म्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो. मग तो आत्मा कोणत्या रूपाने भोगावयास शिल्लक राहील? अथवा विचार करून कोणी असे म्हटले की ईश्वर आहे व तो केलेल्या कर्माचे फळ भोगावयास लावतो, तर तो तामस ज्ञानी तो मानलेले दगडाचे धातूचे देवच विकून खातो. गावातील देवळातले देव जर खरोखर सृष्टीचे नियामक असतील तर देशातले डोंगर गुपचूप का राहतील? कदाचित देव मानला तर याप्रमाणे तो देव म्हणजे फक्त दगडाची मूर्तीच समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो. इतर जे पापपुण्य वगैरे ते सर्वच खोटे करून जे पापपुण्य बरे वाईट न म्हणता जो विषय पुढे येईल तो अग्नीप्रमाणे सरसकट भोगणे हेच तो हित मानतो. चामड्याचे डोळे जे दाखवतील, स्थूल दृष्टीला जे दिसून येईल व इंद्रिये ज्याची गोडी लावतील तेच खरे,
ही ज्याची पक्की खात्री असते. अर्जुना, फार काय सांगावे. आकाशात धुराचा वेल जसा व्यर्थच वाढतो, तसा हा व्यर्थच वाढत गेलेला अनुभव तुला आढळून येईल. जो वाळलेला अथवा ओला उपयोगाला येत नाही, असा जो भेंडाचा वृक्ष, तो वाढून जसा व्यर्थ मोडून जावा, अथवा ऊसाची कणसे, अथवा नपुसक माणसे, अथवा साबरीची झाडे ही जशी व्यर्थ असतात, अथवा मुलाचं मन, अथवा चोराच्या घरचे द्रव्य, अथवा शेळीच्या गळ्याचे स्तन जसे निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे जे ज्ञान निरर्थक व स्वैर असे दिसते, त्याला मी तामस ज्ञान असे म्हणतो. त्या तामस ज्ञानासही ज्ञान असेच म्हणतात. त्यातील हेतू हा असा की जसा जन्मांधाचा डोळा मोठा म्हणावायचा, अथवा बहिऱ्या मनुष्याचे जसे सरळ कान किंवा अपेयांना मद्यादिकांना जसे पान पिण्यास योग्य म्हणावायचे, त्याप्रमाणे त्या तामस ज्ञानाला ज्ञान हे केवळ आडनाव आहे. हे राहू दे. आता आणखी या संबंधाने किती सांगावे. तर असे जे दृष्टीला पडेल ते ज्ञान नाही, तर तो स्वच्छ तमोगुण आहे असे समजावे. हे श्रोत्यांच्या मुख्य अर्जुना, याप्रमाणे 3 गुणांनी 3 प्रकारचे झालेले ज्ञान ज्याचे असे लक्षण होते, त्या लक्षणांनी तुला सांगितले. अर्जुना, आता याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया गोचर होतात. म्हणून एकच पाणी जसे निरनिराळ्या पात्रातून वाहणाऱ्या ओघांशी मिळाले की त्या त्या ओघासारखे बनते, त्याप्रमाणे ज्ञानाच्या 3 प्रकारांमुळे कर्म 3 प्रकारचे होते. तेच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या योगाने जे 3 प्रकारचे कर्म झालेले आहे, त्यापैकी सात्विक कर्माचा प्रकार तर असा आहे, तो सांगतो ते प्रथम ऐक. तरी किरीटीचे ज्ञान हिंडे विधीचेनि वस्त्रेहीन, श्रुती पाठमोरी नग्न म्हणोनी तया. येरी ही शास्त्र बटी करी, जे निंदेचे विटाळवरी, बोळविलेसे डोंगरी म्लेच्छ धर्माचा. जेगा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे, घेतले भोवे पिसे होविनिया. जे सोयरिके बाधू नेणे, पदार्थी निषेधू न म्हणे, निरोविले जैसे सुणे शून्यग्रामी. तया तोंडी जे नाडळे, का खाता जेणे पोळे, तेची एक वाळे येर घेणेची. पाही सोने चोरिता उंदिरू, न म्हणे थरू विथरू, नेणे मास खाईरू काळे गोरे. नाना वना माझी बोहरी, कडसणी जेवी न करी, का जीत मेले न विचारी, बैसता माशी. अगा वांता का वाढिलेया, साजुक का सडलिया, विवेकू कावळिया नाही जैसा. तैसे निषिद्ध सांडोनी द्यावे, का विहित आदरे घ्यावे, हे विषयांचे नावे नेणेची जे. जे तुले आड पडे दिठी, ते तुले घे विषयाची साठी, मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णोंदरा. तीर्थ हे भाष, उदकी नाही सनोळख, तहान वोळे तेची सुख वाचुनिया. तयाची परी खाद्या खाद्य, न म्हणे निंद्या निंद्य, तोंडा आवडे ते मेध्य, ऐसाची बोधू. आणि स्त्रीजात तितुके, त्वेंचे द्रियेंची ओळखे, तिये विषयी सोयरिके एकची बोधू. पै स्वार्थी जे उपकरे, तयाची नाम सोयिरे, देह संबंधू न सरे जिये ज्ञानी. मृत्यूचे आघवेची अन्न, आघवेंची आगी इंधन, तैसे जगची आपले धन, तामस ज्ञाना. ऐसेनि विश्व सकळ, जेणे विशोची मानिले, केवळ तया एक जाणे फळ देह भरण. आकाश हेतु प्रवृत्ती निवृत्ती,
इये आघवियेची राती जाणीवेची जे देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परेती प्रमा ढळो नेणे म्हणोनी पडिलेनी शरीरे केले निसे आत्मा विसरे मा भोगावया उरे कोण वेशे ना ईश्वरू पाहता आहे तो भोगवी हे जरी होये तरी देवची खाये विकुनिया गावीचे देवळेश्वर नियामकची होती साचार तरी देशींचे डोंगर उगे का असती ऐसा विपाये देवो मानिजे तरी पाषाण मात्रची जाणीजे आणि आत्मा तव म्हणिजे देहातेंची ये रे पाप पुण्य दिके ते आघवेची करोनी लटिके हित मानी अग्निमुखे चरणे जे का जे चामाचे डोळे दाविती जे इंद्रिये गोडी लाविती तेची साच हे प्रतीती फुडी जया किंबहुना ऐसी प्रथा वाढती देखसी पार्था धुवांची वेली वृथा आकाशी जैशी कोरडा ना वोला उपेगी आथी गेला तो वाढोनी मोडला भेंडू जैसा नाना उसांची कणसे का नपुसके माणुसे बन लागले जैसे साबरीचे नातरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा गळस्थन शेळीयेचे तैसे जे वायाणे ओसाळ दिसे जाणणे तया ते मी म्हणे तामस ज्ञान तेही ज्ञान इया भाषा बोली जे तो भावो ऐसा जातंध्याचा का जैसा डोळा वाडू का बधिराचे नीट कान अपेया नाम पान तैसे आडनाव ज्ञान तामसा तया हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान नोहे जाणावे डोळसतम एवं तिही गुणी भेदले यथालक्षणी ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ आता याची त्रिपकारा ज्ञानाचेनी धनुर्धरा प्रकाशे होती गोचरा कर्तयाच्या क्रिया म्हणोनी कर्म पैगा अनुसरे तीही भागा मोहरे जालिया वोघा पाणी जैसे तेची ज्ञानत्रयवशे त्रिविध कर्म जे असे तेथ सात्विक तव ऐसे परिस आधी छान सांगितलं. तामस म्हणजे कसं सगळं वाईट त्यांना वाटतं. आणि दुसरं एक मला याच्यातलं खूप आवडलं की ज्ञानेश्वर महाराजांनी तिथे स्त्रियांच्या बाबतीत ते काय करतं की असा विचार नाही करत की म्हणजे हे बरोबर आहे की नाही. फक्त विषय तो आहे तर ते सगळंच करायचं. हे सगळं किती उघडपणे त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की बायकांच्या बाबतीत सुद्धा त्याची जी भावना असते की तिथे मग तो नाती बघत नाही किंवा काही बघत नाही ते पण तुम्ही लिहिलंय. वाचू पुढे हो. जरा वरती करता पुढचं मी वाचते. कोण वाचते तर मला वाटलं मी 585 वाचणार आहे. मला वाटलं 585 पर्यंत मी वाचणार आहे की काय बरं ठीक आहे. 22 आणि हे बरोबर आहे, झालं ना मग 85. 585 झालंय. मी वरचं 580 दिसलं मला फक्त. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. आसक्तीरहित प्रीती अथवा द्वेष यांनी वर्जित असे फलाकांक्षा न धरणाऱ्या मनुष्याने केलेले जे विहित कर्म त्याला सात्विक कर्म म्हणतात. तरी पतिव्रतेच्या आलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते स्वभावतःच संतोषाने केले जाते. सावळ्या अंगाला ज्याप्रमाणे चंदन भूषण असते, तरुण स्त्रीच्या डोळ्यांना जसे अंजनाचे भूषण असते, त्याप्रमाणे जे कर्म नित्य कर्तव्य असल्यामुळे अधिकाराला भूषण आहे. सोन्याला ज्याप्रमाणे सुगंध प्राप्त व्हावा त्याप्रमाणे त्या नित्य कर्माला नैमित्तिक कर्माची जोड मिळाली असता त्या नित्य कर्माला शोभा येते
आणि शरीराचे व प्राणाचे सामर्थ्य खर्च करूनही आई मुलाचे पालन करते, परंतु आईच्या जीवाला मुलाचे पालन करण्याचा केव्हाही कंटाळा येत नाही. त्याप्रमाणे सर्व प्रकाराने कर्माचे अनुष्ठान करतो, परंतु फळावर लोभदृष्टी ठेवीत नाही, तर एकंदर कर्म ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण करतो. प्रियकर मित्र वगैरे एक मिनिट आला थांब. हा असता. महत्वाचा विचार आहे की सात्विक कर्म तुम्हाला करायचे आहेत. आपल्या धर्मात सांगितलंय त्यांनी. आणि वर्ण आश्रमाप्रमाणे आपल्याला जी कर्म आली, विहित कर्म आपण ज्याला म्हणतो, ती आपण करायची आहेत. आणि ती करताना सुद्धा त्याच्या फळाकडे लक्ष द्यायचं नाही. ते सात्विक कर्म. चांगलं पुढे. प्रियकर मित्र वगैरे आला असता त्याच्या सन्मानार्थ आपल्या जवळील सर्व सामुग्री खर्च झाली अथवा काही शिल्लक आहे याचे जसे स्वाभाविकच भान राहत नाही, त्याप्रमाणे एखादा योग्य प्रसंग, सत्पुरुषाशी आत्मचर्चा करणे वगैरेचा प्रसंग प्राप्त झाला असता भान न राहून आपले नित्यकर्म करावयाचे जर राहिले, तरी त्याच्या खेदाने मनाला वाईट वाटू देत नाही. अथवा नित्यकर्म जर त्याच्या हातून यथासांग झाले, तर त्याच्या आनंदाने अभिमान मिरवण्याचे जाणत नाही. अर्जुना, अशा हातवटीने जे कर्म घडते त्याला सात्विक कर्म हे त्याच्या गुणावरून आलेले नाव आहे असे समज. यानंतर राजस कर्माचे खरोखर लक्षण सांगण्यात येईल, तर तू लक्ष देण्याच्या कामी कसूर करू नकोस. तरी स्वाधिकाराचे मार्गे आले जे मानिले आगे, पतिव्रतेचे परिश्वंगे प्रिया ते जैसे, सावळ्या अंगा चंदन प्रमदालोचने अंजन, तैसे अधिकारासी मंडण नित्यपणे जे, ते नित्यकर्म भले होय नैमित्तिकी सावाईले, सोनयासी जोडले सौरभ्य जैसे, आणि अंगा जीवाची संपत्ती वेचुनी बाळाची करी पाळती, परी जीव उबगणे हे स्थिती न पाहे माय, तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परी फळ न सुये दिठी, उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी, आणि प्रिय आलिया स्वभावे सबळ उरे वेचे ठाऊवे नव्हे, तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी, तरी आकरणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे, जालियाचे आनंदे उजो नेणे, ऐसे ऐसिया हातवटिया कर्म निफजे जे धनंजया, जाण सात्विक हे तया गुणनामगा, ययावरी राजसाचे लक्षण सांगिजेल साचे, न करी अवधानाचे वाणेपण, यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः, क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम. काय म्हणतात? बहुलासायम. क्रियते बहुलासायं तद्राजसमुदाहृतम. बहुलायासम. बरोबर. बहुलायासम. ओके. फलेच्छा धरून अथवा अहंकारपूर्वक मनुष्याकडून जे मोठ्या प्रयासाने कर्म केले जाते त्याला राजस कर्म म्हणतात. तर जसा एखादा मूर्ख मनुष्य घरी आई बापाशी व्यवहारात नीट बोलत देखील नाही, परंतु जगातील इतर माणसांशी मात्र प्रेमाने वागतो, अथवा तुळशीच्या झाडाला दुरून पाण्याचा शिंतोडा घालीत नाही आणि द्राक्षाच्या बुडाला तर रोज दूधच लोटीत असतो, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक कर्मे जी अवश्य आचरणीय आहेत ती करण्याकरता बसलेला उठू देखील शकत नाही. पण इतर काम्य कर्मांच्या नावाने तर धन, देह वगैरे सर्व खर्च करीत असतानाही आपण फार खर्च केला असं त्याला वाटत नाही. अरे अर्जुना, तिथे
वाढीदेढीची प्राप्ती होते. जेथे वाढीदेढीची प्राप्ती होते तेथे द्रव्य देताना तृप्ती होत नाही, अथवा ज्याप्रमाणे बीज पेरीत असताना पुरे म्हणवत नाही, अथवा परीस हाती आल्यावर लोखंड विकत घेण्याकरता सर्व संपत्ती खर्च करताना जसा साधकास धनाच्या मागे लागणाऱ्यास उत्साह वाटत असतो, त्याप्रमाणे पुढे प्राप्त होणारी कर्माची फळे पाहून कठीण अशा कठीण अशी कर्मे करतो, परंतु ते केलेलेही अगदीच थोडे झाले असे समजतो. त्या फलाची इच्छा करणाऱ्याकडून जितकी म्हणून काम्य कर्मे आहेत, तितकी शास्त्राने सांगितलेल्या विधीप्रमाणे बरोबर केली जातात, आणि ते काम्य कर्म केल्याचेही तो लोकात दवंडी देऊन प्रसिद्ध करतो. ते असे की मी अमुक कर्म केले, अशा या नावाचा सारखा उच्चार करून संपवून टाकतो. तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चढतो. मग बाप अथवा गुरु यांना तो मानित नाही. ज्याप्रमाणे काळज्वर औषधाला मानित नाही, तसा त्या अहंकाराच्या भरात फलाची इच्छा करणारा मनुष्य जे जे काही आदराने करतो, परंतु त्या करण्यात सुद्धा ज्याप्रमाणे कोल्हाट्यांचा पोट भरण्याचा धंदा असतो, त्याप्रमाणे थोड्या फायद्याकरता जीवापाड कष्ट करतो. धान्याच्या एका दाण्याकरता उंदीर जसा सर्व डोंगर पोखरतो, अथवा शेवाळाच्या हेतूने बेडूक जसा समुद्र ढवळतो, पहा की भिकेपलीकडे काही प्राप्त होत नाही, तरी गारुडी साप वागवतो. काय करावं? एखाद्याला कष्टच गोड वाटतात. राहू दे. परमाणूच्या लाभाकरता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाचे उल्लंघन करते, त्याप्रमाणे सुखाच्या लोभाने एकसारखे जे श्रम करणे, ते त्रासाने भरलेले काम्य कर्म येथे राजस कर्म असे समजावे. आता तामस कर्माचे लक्षण ऐक. तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, येर विश्व भरी आदरा मूर्ख जैसा. का तुळशीचिया झाडा दुरुनी न घापे सिंतोडा, द्राक्षीचिया तरी बुडा दूधची लाविजे. तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जिये आवश्यके, तयांचे विषये न शके बैठला उठू. येरा काम्यचेनी तरी नावे, देह सर्वस्व आघवे, वेचिताही न मनवे बहु ऐसे. अगा देवढी वाढी लाहिजे, तेथ मोल देता न धाईजे, पेरिता पुरे न म्हणिजे बीज जेवी. का परिसू जालिया हाती, लोहा लागी सर्व संपत्ती, वेचू करिता ये उन्नती साधकू जैसा. तैसी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाडे, करी परी ते थोकडे केलेही मानी. तेणे फळकामुके यथाविधी नेटके, काम्य कीजे तितुके क्रिया जात. आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौंडीचे, कर्मिया नावपाठाचे वाणे सारे. तैसा भरे कर्माहंकारू, मग पिता अथवा गुरु, तेन मनी काळज्वरू औषध जैसे. तैसेनी साहंकारे फळाभिलाषिये नरे, की जे गा आदरे जे जे काही. परी तेही करणे बहुवसा, वळभोनी करी सायासा, जीवनोपावो काजैसा कोल्हाटियांचा. एका कणा लागी उंदिरू, आसका उपसे डोंगरू, का शेवाळो देशे दुर्दुरू समुद्र डहुळी. पाही भिके परते न लाहे, तरही गारुडी सापू वाहे, काय कीजे शिणुची होये गोडू येका. हे असो परमाणुचे निलाभे, पाताळ लंघिती पोळंबे,
तैसे स्वर्गसुखलोभे बीचबणे जे ते काम्यकर्म सक्लेश जाणावे येथ राजस आता चिन्ह परिस तामसाचे. पर्यंत माझं होतं. तर पुढे कोण? मी वाचणार आहे. हम्म. अनुबंधं क्षयं हिंसाम् अनवेक्ष च पौरुषं मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते. भावी परिणाम, नाश, प्राणीपीडा आणि आपले कर्म करण्याचे सामर्थ्य यांच्याकडे लक्ष न देऊन अविचाराने ज्या कर्माला आरंभ करण्यात येतो त्याला तामस कर्म म्हणतात. तरी एक मिनिट थांबायचे. याचा जो श्लोक आहे ना, थोडस वरती करत मला त्या श्लोकाच्या बद्दल बोलायचं. ते श्लोकामध्ये खूप छान शब्द वापरले त्यांनी. अनुबंधन म्हणजे परिणाम न बघणं, असं परिणाम त्याच्यामुळे जो नाश होतो ते बघायचं नाही, क्षयम म्हटलंय ते. आणि नंतर हिंसा करणारं जे कार्य असतं ते पण त्यांनी तामसीमध्ये घेतलेलं आहे. आणि नंतर मग शब्द वापरला त्यांनी की अनवेक्ष म्हणजे विचार न करता केलेला आहे. तर याच्यातले जे शब्द वापरले आहेत त्यांनी खूप सुंदर वापरलेले आहेत. आणि पुरुष म्हणजे स्वतःच्या बळाचा विचार न करता ते सगळे कामं केलेले जातात. पुरुषम पण ते शब्द आहे. पौरुषम. ओके, जाऊया पुढे. तरी जे निंदेचे दोष आणणारे वसतिस्थान आहे व ज्यामुळे निषिद्ध कर्माचे जन्म सफल झाले आहेत, अर्जुना, ते तामस कर्म होय. जे तामस कर्म उत्पन्न झाल्यानंतर पाण्यावर रेघ काढली असता जसे काही दिसत नाही, तसे ज्याचे फल दृष्टीला काहीच दिसत नाही, अथवा ताकावरची निवळी घुसळली असता किंवा विझलेल्या कोळशावर फुंकर घातली असता किंवा घाण्यामध्ये वाळू गाळली असता काहीच निष्पन्न झालेले दिसत नाही, अथवा भूस वाऱ्यावर धरणे, अथवा आकाशाचे बाणाने भेदन करणे, अथवा वाऱ्याला धरण्याकरता फास लावणे, हे सर्व जसे निष्फळ होऊन व्यर्थ जाते, त्याप्रमाणे जे तामस कर्म केल्यावर वायाच जाते. एरवी तामस कर्म करण्यात नरदेहा एवढे धनही खर्ची पडते व जे करीत असता जगाच्या सुखाचा बिघाड होतो. ज्याप्रमाणे कमळाच्या वनावरून काट्याचा फास ओढीत नेला असता तो फास आपण स्वतः झिजतो व कमळांचा नाश करतो, अथवा दिव्याच्या द्वेषाने पतंग ज्याप्रमाणे दिव्यावर उडी टाकून आपण स्वतः जळतो व लोकांच्या डोळ्यांना अंधार करतो, त्याप्रमाणे सर्वस्वाचाही नाश झाला तरी चालेल आणि शिवाय स्वतःच्या देहालाही इजा झाली तरी बेहत्तर, परंतु ज्याच्या योगाने दुसऱ्यास अपाय उत्पन्न होतो, माशी आपल्या स्वतःला गिळविते परंतु दुसऱ्याला म्हणजे माशी गिळणाऱ्याला ओकारीने शिणवते, त्या माशीच्या घाणेरड्या कृत्याची जे तामसकर्म आठवण करून देते. तेही करण्याकरता मला सामर्थ्य आहे की नाही हा पुढील विचार तर करावा, पण तसे काही न पाहता तो कर्म करतो. माझे सामर्थ्य केवढे आहे, कर्म करीत असताना प्रसंग कोणता आहे आणि कर्म केल्यावरही येथे काय प्राप्ती आहे, या विचाराचा मार्ग अविवेकाच्या पायाने पुसून मी हे कर्म करणार अशा अभिमानाने कर्म करण्यास उद्युक्त होतो. आपला आश्रय जाळून जसा अग्नी फैलवावा अथवा आपल्या मर्यादेचे उल्लंघन करून समुद्र जसा खवळावा, मग तो अग्नी अथवा समुद्र थोडेफार जाणत नाही व मागे पुढे पाहत नाही, मार्ग व अमार्ग एकवट करीत चालतो. त्याप्रमाणे करण्यास योग्य व अयोग्य असे कर्म रगडीत
आपले व परके याचा विचार न करता जे कर्म होते ते खरोखर तामस कर्म आहे असे समज. अर्जुना, 3 भिन्न गुणांमुळे 3 भिन्न प्रकारच्या झालेल्या कर्मांचे असे हे उपपत्ती सहित विवेचन केले. आता याच कर्मांचे आचरण करीत असताना कर्माभिमानी करता जो जीव तो देखील 3 प्रकारचा झाला आहे. ज्याप्रमाणे ब्रह्मचर्यादी 4 आश्रमांच्या योगाने एक पुरुष 4 प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे कर्माच्या 3 प्रकारांमुळे कर्ता 3 प्रकारचा झाला आहे. परंतु त्या 3 पैकी आता तर सात्विक कर्ता तुला सांगेन, तू लक्ष देऊन ऐक. तरी ते गा तामस कर्म, जे निंदेचे काळे धाम, निषेधाचे जन्म साच जेणे, जे निपजविल्या पाठी, काहींच न दिसे दिठी, रेग काढिलिया पोटी तो याचा जेवी, का कांजी घुसळलिया, का सार खरू फुंकलिया, काही न दिसे गाळिलिया वाळू घाणा, नाना उपणिलिया भूस, का विंधिलिया आकाश, नाना मांडिलिया पाश वारयासी, हे अवघेंची जैसे वांझे होऊनी नासे, जे केलिया पाठी तैसे वायांची जाय, एरवी नरदेहाही एवढे धन आटणीये पडे, जे निफजविता मोडे जगाचे सुख, जैसा कमळवनी फासू काढिलिया काटसू, आपण झिजे नाशू कमळा करी, का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंगू जैसा सळे दीपाचेनी, तैसे सर्वस्व वाया जावो, वरी देहाही होय घावो, परी पुढीला आपावो निफजवी जेणे, मासी आपण याते गिळवी, परी पुढीला वांती शिणवी, ते कश्मळ आठवी आचरण जे, तेही करावया दोषे, मज सामर्थ्य असे की नसे, हेही पुढील तैसे न पाहता करी, केवढा माझा उवावो करिता कोण प्रस्तावो, केलियाही आवो काय येथ, ये जाणिवेची सोये अविवेकाचे निपाये, पुसोनिया होये साटोपकर्मी, आपुला वसवटा जाळूनी बिसाटे जैसा वन्ही, का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी, मग नेणे बहु थोडे न पाहे मागे पुढे, मार्गामार्ग एक वढे करीत चाले, तैसे कृत्याकृत्य सरकटीत आपपर नुरवीत, कर्म होयते निश्चित तामस जाण, ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना, हे केली विवंचना उपपत्तीसी, आता ययाची कर्मा भजता कर्माभिमानिया करता, तो जीवू ही त्रिविधता पातला असे, चतुराश्रमवशे एकू पुरुषू चतुर्धा दिसे, कर्तया त्रैविध्य तैसे कर्मभेदे, परितया तिहियातु सात्विक तव प्रस्तुतु, सांगेन दत्तचित्तु आकर्णीतु, मुक्तसंगोहनहंवादी धृत्युत्साह समन्वितः, सिद्ध्यासिद्ध्योर्निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. आसक्तीरहित, अहंकाररहित, धैर्य व उत्साह यांनी युक्त, कर्माची सिद्धी अथवा असिद्धी या संबंधाने विकाररहित अशा कर्त्याला सात्विक कर्ता म्हणतात. तर ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाची इच्छा टाकून नीट वाढतात,
अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळे न येताच त्या सफळ आहेत, त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्याधिक कर्मे करतो, परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फळ नाही असे नाही, अथवा त्या नित्याधिक कर्मांचे फळ व्यर्थ जाते असेही नाही, तर ती नित्याधिक कर्मे स्वभावतःच फलरूप आहेत. अर्जुना, फळालाच फळे कसली? आणि नित्याधिक कर्मे फार आदराने करतो, परंतु ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत, त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असे कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य असा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरिता त्या नित्यानित्य कर्मांना जो योग्य काल असेल त्याचे उल्लंघन न करणे व त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे तसे साधणे आणि कर्मांचा निर्णय शास्त्रांच्या दृष्टीने पाहणे, कर्मा वाचून दुसरीकडे वृत्ती जाऊ न देणे, कर्माच्या फलाकडे मनाला जाऊ न देणे व कर्माचरणासंबंधाने शास्त्रांनी घालून दिलेली नियमरूपी बंधने पाळणे, हा निग्रह सहन करण्याकरता चांगल्या सर्वोत्कृष्ट धैर्याची जागती चिंता जो मनात बाळगतो आणि आत्मप्राप्तीच्या प्रेमाने विहित कर्मे करणे प्राप्त झाले असता तो देहसुखाची पर्वा करीत नाही. याप्रमाणे नित्याधिक कर्मे करीत असता जसजशी त्याची निद्रा दुरावते, भुकेची आठवण होत नाही व सुखाची त्याच्या शरीराला भेट होत नाही. ज्याप्रमाणे सोने अग्नीत तापविले असता वजनात कमी झाले तरी कसात वाढते, त्याप्रमाणे कर्मे करण्यात त्याचा उत्साह अधिक वाढतो. स्त्रीचे जर पतीवर खरे प्रेम असेल तर पतीच्या मरणानंतर जिवंत राहणेही तिला लाजिरवाणे वाटते, म्हणून पती मृत झाला असता सती जाणाऱ्या पतिव्रतेच्या अंगावर अग्नितुडी घालीत असताना भीतीचे रोमांच दृष्टीस पडतील काय? अर्जुना, तर मग आत्म्या एवढ्या अत्यंत प्रिय वस्तूवर ज्याचे प्रेम बसले आहे, त्या आत्म्याच्या प्राप्तीकरता कर्म करीत असताना जरी त्याच्या देहाला सुद्धा कितीही दुःख होत असले तरी त्याचा खेद होईल काय? म्हणून जो जो विषय सुख कमी होईल व देहाहंकार नाहीसा होईल, तो कर्मे करण्यात ज्याचा आनंद दुप्पट वाढतो, अशा रीतीने जो कर्म करतो आणि एखाद्या वेळी ते कर्म करणे बंद पडण्याचा प्रसंग आला तर जेव्हा एखादा गाडा झपाट्याच्या वेगात कड्यावरून खाली येताना मोडतो, तेव्हा तो गाडा जसा आपणावर कठीण प्रसंग आला असे मानित नाही, त्याप्रमाणे कर्मे करीत असताना जरी कर्मे करणे बंद पडले तरी जो संकोचित होत नाही, अथवा आरंभिलेले कर्म जर पूर्णपणे सिद्धीस गेले तर तोही आपण एक मोठा जय मिळवला असे मिरवायचे तो जाणत नाही. अर्जुना, अशा खुणेने जो कर्मे करताना दिसतो त्याला खरोखर सात्विक कर्ता असे म्हणावे. अर्जुना, आता राजस कर्ता ओळखण्याची खूण अशी आहे की जगातील सर्व अभिलाषांचे तो आश्रयस्थान झालेला असतो. तरी फळोद्देशे सांडिलिया वाढिती जेवी सरळया, शाखा का चंदनाचिया 52 कान फळता ही सार्थका, जैसिया नागलतिका तैसिया करी नित्याधिका, क्रिया जो का परिफल शून्यता नाही तया विफळता, पै फळासीची पांडुसुता फळे काईसी, आणि आदरे करी बहुवसे, परी करता मी हे नुमसे, वर्षा काळींचे जैसे मेघवृंद, तेवींची परमात्मलिंगा, समर्पावया जोगा, कर्मकलापू पैगा निपजावया, तया काळा ते नुलंघणे, देशशुद्धी ही साधणे, का शास्त्रांचा वाती पाहणे, क्रिया निर्णयो, वृत्ती करणे एकवळा,
चित्त जावो न देणे फळा, नियमांची या साखळा वाहणे हन. हा निरोधू सहावया लागी, धैर्याची या चांग चांगी, चिंतवणी चिती आंगी वाहे जो का. आणि आत्मयाची ये आवडी, कर्मे करिता वरपडी, देह सुखाची ये वरपडी, येवो न लाहे. ऐसा निद्रा दुरावे, शुद्धा न बाणवे, सुरवाडू न पावे, अंगाचा ठावो. तव अधिकाधिक उत्सावो धरी आगळिक, सोने जैसे तुक तुटलिया कसी. जरी आवडी आथी साच, तरी जीवित ही सलंच, आगी घालिता रोमांच, देखी जती सतीये. मा आत्मया ये वढिया प्रिया, वालभेला जो धनंजया, देहची सिगता तया, काय खेदू होईल. म्हणूनी विषय सुरवाडू तुटे, जव जव देह बुद्धी आटे, तव तव आनंदू दुणवटे, कर्मी जया. ऐसेनी जो कर्म करी, आणि कोणे के अवसरी, ते ठाके ऐसे परी, वाहे जरी. तरी कडाडी मोडे जै गाडा, तो आपण पे न मनी अवघडा, तैसा ठाकले निही थोडा, नो हे जो का. नातरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले, तरी तेही चिंतिले मिरवू नेणे. या खुणा कर्म करिता, देखिजे जो पंडू सुता, तया ते म्हणिपे तत्वता, सात्विकू करता. आता राजसा करते या, ओळखणे हे धनंजया, जे अभिलाषा जगाचिया, वसवटा तो. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियाम जद्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांची लतो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी, भजी जो आदिपुरुषी अखंडितम. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.